अनिल देशमुखांचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येते। भाजप आमदार परिणय फुके यांनी या संदर्भातली मागणी केली आहे। अनिल देशमुखांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे। कोर्टाने अनिल देशमुखांचा जामीन रद्द करावा अशी देखील मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे। अनिल देशमुखांचा जामीन रद्द करण्याची मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे। तर भाजप आमदार परिणय फुकेंनी या संदर्भातली मागणी केलेली आहे। अनिल देशमुख यांना जो जामीन मिळालेला आहे तो जामीन रद्द करण्याची मागणी आता करण्यात येत आहे। कोर्टाने अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी आता भाजपच्या आमदारांच्या वतीने करण्यात आली आहे। अनिल देशमुख जी हे जे आरोप करतात मागच्या 7-8 दिवसापासून ते नुसतं देवेंद्र फडणवीसजींवर नाही तर या राज्याच्या आणि देशाच्या सरकारांवर करतात आहे, ईडी सीबीआयवर करतात आहे, पण त्यासोबतच या देशाच्या ज्युडिशरीवरही करतात आहे। कारण 12 महिने ते जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा बेल ॲप्लिकेशन केली, पण त्यांना बेल मिळाली नाही। आणि आज जे त्यांना मागे जे बेल मिळाली 1 वर्षाआधी 12 महिने ते जेलमध्ये राहिल्यानंतर ती मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली आहे। आणि मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली बेल आज जर ते या प्रकारचे फिरतात, आपण निवडणुकीमध्ये बघितलं ते फिरतात आहे, माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल ती मेडिकल ग्राउंड्समध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।